भाजपमधील गटबाजीने स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर. 18 रोजीच्या महासभेत गुंठेवारी वृक्षदर सुधार समिती स्थापन होणार. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटतो आहे. दिनांक 18 रोजी होणाऱ्या महासभेत गुंठेवारी समिती, वृक्ष समिती आणि दर सुधार समिती तसेच मिरज हायस्कूल समितीची स्थापना होणार आहे. महापालिकेची महासभा दिनांक 18 मार्च रोजी होणार आहे. महासभेचा अजेंडा निघाला. या महासभेत स्वीकृत नगरसेवक निवडी होणे अपेक्षित होते. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय महासभेकडे आलेला नाही. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांचा कोटा निश्चित झालेला आहे. एकूण 8 स्वीकृत नगरसेवक असतील. भाजपाचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक असतील. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार पक्षाच्या इच्छुकांची मोठी संख्या आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेकांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा शब्द नेत्यांनी दिलेला आहे. आता त्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. महासभेत या निवडी होणे अपेक्षित होते. मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे स्वीकृत नगरसेवक निवडी लांबणीवर पडल्या असल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी दिली पण पराभूत झाले त्यांना स्वीकृत नगरसेवक करायचे नाही असा निर्णय भाजपने यापूर्वीच केलेला आहे. मात्र काही पराभूत उमेदवारांकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी लॉबिंग सुरू आहे आणि एकूणच स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर पडल्याने इच्छुकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दिनांक 18 मार्चच्या महासभेत गुंठेवारी समिती, वृक्ष समिती, दर सुधार समिती तसेच मिरज हायस्कूल समिती स्थापन केली जाणार आहे. गुंठेवारी समितीसाठी 16 सदस्य निवडले जातील. वृक्ष समितीत 15 सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये 10 नगरसेवक आणि 5 तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.